विठ्ठला, आता तूच सांग मी असं काय करू जेणेकरून या घरातली माणसं मला स्वीकारतील. मला या घरातल्या माणसांची मनं जिंकायची आहेत. जरा अवघडच आहे, पण आता तूच मार्ग दाखव बघ. अरे सरू मावशी आलात तुम्ही? हो. आणली का सगळी भाजी? सगळ्या भाज्या मिळाल्या बघ आज. सरू मावशी, तुम्हाला सांगून सुद्धा तुम्ही ऐकत नाही ना माझं. आता ह्या पुढे मार्केटमध्ये मी येणार तुमच्यासोबत. बरं बाई. आणि आता अजिबात स्वयंपाकाची घाई करायची नाही हं. आजचा सगळा स्वयंपाक मी करणार. तुम्ही जाऊन आराम करा जा. एकट्याने कशाला, मी पण मदत करू शकते ना. सर्वाजी तुम्ही आराम करा. सरू मावशी. बरं बाई, करते मी आराम. वहिनी मी काय करू? हे घे कांद्याची. हॅलो. हो देते हा. नमस्कार, बोला. कार्यक्रम ना, सध्या काय ना, ताराचं स्केड्यूल खूप बिझी आहे. पण काळजी करू नका, मी कळवेन ना तुम्हाला. हां, मी स्वतःहून फोन करीन समोरून. ओके, थँक्यू. कोणाचा फोन होता ग? काय म्हणत होते ते? कोणाचा काय? पुन्हा तुझ्या गाण्याच्या कार्यक्रमासाठी फोन. अगं, साऱ्यांचं रिसेप्शन झाल्यापासून कंटिन्युअसली कॉल येत आहेत तारा कार्यक्रमासाठी. काय सांगू आणि कोणाकोणाला नको सांगू मी. एवढी कामं कशी करणार आपण? आणि प्रत्येक वेळेस सावलीला त्या घरातून कसं बाहेर काढायचं ग? हा, त्या दिवशी तर सगळ्यांसमोर आपली फजिती झाली असती, माहिती आहे ना. अगं माझ्या पोटात असा गोळा आला होता, तुला कसं सांगू मम्मा. मी सावली अशी समोर बसली होती आणि मी तिच्या हातात माईक धरून उभी. अशी परिस्थिती येऊ नये म्हणूनच विचार करते ना मी. मम्मा आता कसं करायचं आपण? अशी परिस्थिती पुन्हा येऊ नये कसं करायचं ते मी बघते. आणि मग तारा, कसं करायचं, काय करायचं हा विचार तू नको करूस का. तू फक्त स्टेजवर उभी राहा, एवढंच कर. ही भैरवी वजे जे काही करेल ना, ते परफेक्टच करेल. यावेळी असा काही खेळ खेळेल ना तारा मी, की ती सावली अगदी अलगद माझ्या जाळ्यात फसेल. आणि मग कितीही तरफडली, कितीही झटपटली, तरी त्या जाळ्यातनं मी तिला बाहेरच पडू देणार नाही. सावली गाणं म्हणायला कधीच नाही म्हणू शकणार नाही. सावली, काय झालंय? काही नाही वहिनी. सावली, तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय कसला विचार करतेस? तू मला सांगू शकतेस? सावली, काय झालंय सांगशील? वहिनी आता तुम्हीच सांगा, मी असं काय करू ज्याने या घरातल्यांची मनं जिंकता येतील. एवढंच ना? अगदी सोपं आहे. तुला माहितीये, माझी आई मला नेहमी सांगते, नवऱ्याचं मन जिंकायचं असेल ना, तर त्याचा एकमेव मार्ग म्हणजे उत्तम जेवण. मग मी सगळ्यांसाठी शिरा बनवू का? हो, लगेच लगेच कामाला लाग.
चल मी तुझी मदत करते. तर बघ रवा तिथे आहे. आपू गोळ्या घे रे बाबा. अगं हो ग, आज मला मस्त ते गरमागरम वरण भात आणि तूप खायची इच्छा झाली. मी पटकन घेऊन येतो, तोपर्यंत तू बनव. अरे आपू ऐक. विठ्ठला, माझ्या लेकरानं कधी नवत काहीतरी मागितलं आणि पीठ तांदूळ सगळं संपलंय. आता कसं करायचं मी? सखदेवा, अरे बाळा, ते देवळातले आपले आहेत ना रविदादा लाड, ते 15 दिवसापूर्वी म्हणाले होते की आपल्याला काहीतरी भजनाचा कार्यक्रम देणार आहे. जरा फोन लाव तरी बघ काय म्हणतात ते. वय लावतो ना. हाय का नंबर आहे का? हाय नंबर आहे त्यांचा, बघावं लागेल. बघ बरं काय म्हणतात. रवी लाड गावला. हॅलो, रवी लाड का? हा, मी सखदेव बोलतोय. तो भागवतांचा सख्या. वय वय. अहो ते कार्यक्रमाचं काय झालं ते 15 दिवस झालं भजनाचा कार्यक्रम देणार होते म्हणा. हा ते 15 दिवस झाले हो कार्यक्रम. अजून एक पण कार्यक्रम नाही झालाय बघा. नाही म्हणजे तुम्हाला ती माहितीच आहे. म्हणजे कार्यक्रमावरच आमचं घर चालतंय. अहो लाईट बिल नाही भरलंय, राशन बाकी आहे. आणि बघा जरा कार्यक्रमाचं काय म्हणलं. हा अहो ते पाटील, हेमंत पाटील ना. अहो त्याला तर आम्हा भागवतांचा कार्यक्रम खूप आवडतो. त्यांना सांगा जरा जास्तीचा कार्यक्रम लावायला. म्हणजे आमचं कार्यक्रम जास्त लावले तर आमचं घर चालणार ना. बघा जरा. वय कळवा कळवा. वाट बघतोय तुमच्या फोनची. हा सखदेवा, अरे काय म्हणले? ते म्हणले की कळवतो कार्यक्रम असेल तेव्हा. बनवलं का वरण भात? बघ की खेळून आलो. थांब बघू थोडा वेळ. अगं त्यात का थांबायचं? बघ की खेळून आलोय म्या. मला भूक लागलीये. हे पाय अप्पू, स्वयंपाकाला ना अजून वेळ आहे. हा, तू बाहेर जाऊन खेळ ना. मी स्वयंपाक झाला ना की लगोलग बोलवते तुला. हा चल. काय झालं ग? हाओ, हे पाय एवढेच तांदूळ आहेत. कसं करायचं बरं आता? काय बाई करावं तुमचं? अहो तुमच्या घरातली पोरगी तिकडं महालात राहायला गेले. ती खात असेल की तिकडं मस्त काजू बदाम पिस्ता अशी बरपत असेल. हो, सोन्याच्या पलंगावर झोपत असेल ती. आणि तिच्या माहेरी खाण्याचे वांदे असं जर कुणाला सांगितलं तर पटेल का? सांगा बरं मला. पाहताय काय? डायलॉग नाही आला. पाचशे की बस. येणार तरी कसा म्हणा. घरात अन्नाचा दाना नाही याला कुठंतरी तुम्ही कारणीभूत आहात ना.
बोलायची हिंमत तरी कशी होईल हो तुमची? दगडासारखे उभे राहू नका. लावा बरं तुमच्या बहिणीला फोन लावा की जरा 5-10 हजार रुपये पाठवून दे इकडे माहेरी. नाही म्हणजे सासरी गेली म्हणून काय माहेरचं कर्तव्य संपतं का? सांगा बरं. मी नाही का करते कोट्टल वाराचं सगळं? हा सांगा तिला. आणि तिला हे पण सांगा की जयंती आलं बघा डायलॉग आला. सुनबाई, तोंडाचा पट्टा थांबवा. साऊ या घरासाठी आज पतूर लई झेजल्या. तिला आणखी काय करायला लावून मला तिला आणखी त्रास द्यायचा नाही. सगदेवा, या घराची जबाबदारी आपल्या दोघांच्या खांद्यावर आहे. आपण दोघं मिळून काहीतरी मार्ग काढू. त्यासाठी मी आहे ना. भैरवमाय, मी असताना तुम्हाला कुठला मार्ग काढायची काही गरज आहे का? अरे रमेश, ठेव. बरं इथं ठेव ठेवली पिशवी इथं. काय नाही हो पाहू तरी जरा. अगं बाई, पहा तरी तेल बी आणलंय, पेस्ट बी आणलंय, साबण बी आणलाय, अंगाचा आहे, कपड्याचा आहे. बाई बाई बाई, बेसन सासूबाई दुपारी मस्त दिरडी करा. साखर आहे, तांदूळ आहे, गहू आहे, बाई मसाले पण आहेत की. तिकडं काय आहे बरं? केलाचा मोठा कॅन आणलाय, टाळगी आहे, सगळं आणलंय की हो. माझा फेस पॅक नाही आणला का? पण भैरवमाय, या शब्दाची काय गरज? हा ना, गरज आहे. आणि गरज म्हणण्यापेक्षा हे माझं कर्तव्य आहे. कसं आहे बघा, तुमची लेक माझ्या लेकीचा आयुष्यभर आवाज बनून राहील म्हणून वचन दिलंय ना तिने मला. आणि ती तिचं वचन नेटाने पाळते इतक्या कठीण परिस्थितीतही. तेव्हा मी माझा शब्द नको का पाळायला? हो की नाही जयंती? मग परफेक्ट टायमिंग, परफेक्ट डायलॉग बरं का. पण खरं सांगते, आज तुम्ही देवासारख्या धावून आला तो. अगदी बाई, खूपची राहिले असते हो मी या घरात. तुम्हाला माहितीये का, नुसतं पाणी पिऊन दिवस काढावा लागला असतं. स्किन चुकून गेली असते हो माझी. बरं झालं देवासारख्या धावून आला तो तुम्ही. कसं एकनाथराव, तुम्हाला वाटत असेल की भैरवी माई कधी कधी किती चिडतात, चिडून नको नको ते बोलतात आपल्याला. हो ना सखदेवा? राग येत असेल ना माझा? पण अहो ते सगळं तुमच्या काळजीपोटी असतं, तुमच्यावरच्या प्रेमापोटी असतं हे सगळं. अहो किती झालं तरी सावलीला लहानाची मोठी केली आहे मी, तिचा सांभाळ केलाय. मग जेव्हा ती इथं नाही आहे तेव्हा तुम्हा सगळ्यांची काळजी घेणं माझी जबाबदारीच आहे ना. हा हो ना जयंती? बरं, सावलीला फोन करून कळवायला हवं की तुम्ही सगळेजण इथं ठीक आहात, मी आहे इथे तुमची काळजी घ्यायला. जयंती, जरा फोन लाव सावलीला. रिचार्ज संपलंय ना, ते पैसेच नाहीत. काही हरकत नाही, मी लावते. खूप काळजी करत असेल हा ती.
भैरवी माई? हॅलो माई, सावली बाळा, कशी आहेस? मी ठीक आहे. काय झालं? काय ग, माझी मैत्रीण बरं वागवते ना तुला? अगं काही नाही, जरा घरी आले होते आपल्या, म्हटलं महिना पूर्ण झालाय, सो थोडा किराणा माल, वाण सामान सगळं घेऊन आले होते, सगळ्यांची चौकशी करायला आले होते. कसं आहे, तू दिलेला शब्द पाळते म्हटल्यावर मीही माझा शब्द पाळायला हवा ना. हो की नाही? माहितीये का सावळे, काय काय आणलंय भैरवी माईंनी? म्हणजे 2 महिने काय पाहायची गरजच नाही बघ. अगं तेल आणलंय, पापड आणले, मसाले आणले, डाळी आणले, तांदूळ आणले, गहू आणलाय. फक्त माझा फेस पॅक तेवढा राहिला, तर तो फेस पॅक आहे ना भैरवी जयंती. मी बोलू? सावली बघ, तू म्हणत असशील भैरवी माई चिडतात, बोलतात, पण तुला हेही माहिती आहे की तुझी भैरवी माई शब्दाला किती पक्की आहे. आणि तेच संस्कार मी तुझ्यावरही केलेत. म्हणजे तू तुझं दिलेलं वचन, तुझा शब्द तू मोडणार नाहीस, हो की नाही? बाळा, सध्या कार्यक्रमांची खूप लगबग आहे. तेव्हा येशील ना कार्यक्रमांना? नमस्कार. चला येते मी. चल तारा. हा माझ्या गन्नाची. बाई 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 बाई, ओ थाडच म्हणावं का निर्लज्जपणा हा? आमच्या सावळीला लेख लेख म्हणता ना तुम्ही? आणि तिच्याच लग्नात आमच्या इज्जतीचा पार तमाशा करून टाकला तो तुम्ही. आणि एवढं सगळं घडवून आणल्यानंतर बी आमच्या दारात यायची हिंमत झालीच कशी तुमची? त्याला काय म्हणतात माहितीये का? निर्लज्जम सदा. सुनबाई, तुम्ही बोलू नका. जगन्नाथजी, आत्ताच्या आत्ता आल्या पावली माघारी निघा. राजकुमार, आपल्या कंपनीच्या मागे जी झोपडपट्टी होती ना, त्यात आपल्या कंपनीचे स्टिकर्स लावून लेबलिंग करून जो डुप्लिकेट माल विकत होते तो माल पकडला गेला ना रे. माल पकडला गेला. हां. गोडाऊन पण सील झालंय. हां. लोकल गुंड आहे, पोलीस काही स्ट्रॉंग कारवाई करत नाही त्यांच्या. नाही मग घ्यायला हवी. कारण हे असे खोटारडे लोक सुटता कामा नये. स्ट्रिक्ट काहीतरी ऍक्शन घ्यायला हवी. एक काम कर, या वकिलाने काही होत नसेल ना तर वकील बदल, एखादा मोठा वकील ने. पैशाची चिंता करू नकोस. मॉम, बाहेरच्या खोटारड्या लोकांना शिक्षा देण्यासाठी आपण लॉयर्सची लाईन लावू,
पण घरात जे खोटारडे बसलेत त्यांचं काय करूया? या मुलीला आपण किती दिवस ठेवून घ्यायचंय घरात?